आजचा आपला व्हिडिओ खास मुलींसाठी बनवलेला आहे. मुलांनीही बघितला तरी काहीही हरकत नाही. मला आज स्त्रियांना, मुलींना असा प्रश्न विचारायचा आहे, की तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे, ज्याशिवाय तुम्ही राहू शकणार नाही आणि ती केल्यानंतर किंवा ती गोष्ट अनुभवल्यानंतर तुम्हाला भयंकर आनंद होतो. प्रचंड तुम्ही आनंदी होता किंवा तुमच्या चेहऱ्यावरती हसू उमटतं, तुम्हाला आतून शांत वाटतं, मन शांत होतं. अशी जर कुठली गोष्ट असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण आजचा आपला व्हिडिओ यावरतीच आहे. अशी जर कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये नसेल तर मला थोडंसं तुमच्याशी गांभीर्याने हे तुम्हाला आठवण करून द्यावी लागेल, की प्लीज तुम्ही अशी कुठली तरी गोष्ट स्वतःसाठी फाइंड आउट करा, जी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला अतिशय आनंद होतो. मग तो कुठला छंद असेल, तुमच्या आयुष्यातलं कुठलं तरी पॅशन असेल, याचं कारण मी पुढे सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी चिन्मयी राज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मुलींनो, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, की अशी कुठली गोष्ट आहे ज्या गोष्टीशिवाय तुम्ही राहू शकत नाही? हां, म्हणजे मी व्यक्तीविषयी विचारत नाहीये, नाहीतर तुम्ही लगेच म्हणाल मी नवऱ्याशिवाय राहू शकत नाहीये, बॉयफ्रेंडशिवाय राहू शकत नाहीये, बाबांशिवाय राहू शकत नाही, आईशिवाय. तर असं नाही, स्पेसिफिक अशी कुठली गोष्ट आहे किंवा तुमच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीला इतकं महत्त्व असेल, की अरे, ही गोष्ट मला माझ्या लाईफमध्ये असली पाहिजे. मग ती लिव्हिंग, नॉन लिव्हिंग थिंग असेल किंवा त्याला काही आकार असेल, नसेल, तुमची जिद्द असेल, पण अशी कुठली गोष्ट आहे ज्याशिवाय तुम्ही राहू शकणार नाही. कदाचित ते तुमचं पॅशन असू शकतं. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की ते जे काही तुमचं पॅशन असेल, तुम्हाला ते स्वतःच्या हृदयाशी कवटाळून ठेवायचं आहे, स्वतःजवळ ठेवायचं आहे आणि आयुष्यभर ते जोपासत राहायचं आहे. कारण की बऱ्याचदा माझ्याकडे जे लोकं काउन्सिलिंगसाठी येतात, मुली स्पेसिफिकली, तर वेगवेगळ्या वयाच्या त्या मुली असतात. आता मुली याचा अर्थ मी सगळ्या वयोगटातल्या मुली घेते बरं का. तर काही काही काळानंतर मला असं जाणवतं, की त्या स्वतःची आयडेंटिटी हरवतात. कधी-कधी त्याचा विसर पडतो, कधी-कधी काही रोल्सना आयुष्यात इतकं महत्त्व दिलं जातं. बायको असेल किंवा गृहिणी असेल किंवा एखादा जॉब तुम्ही करत असाल किंवा मुलगी असेल, आई असेल, जो काही रोल आहे, जी काही भूमिका आहे, त्या भूमिकेला इतकं महत्त्व दिलं जातं, की ती स्वतःची आयडेंटिटी विसरायला सुरुवात करते. तिला ती आयडेंटिटी आठवतही नाही बऱ्याचदा आणि नंतर मग तिला लॉस्ट फीलिंग येतं. मग निराशा जाणवते, माझ्या आयुष्यामध्ये काही पर्पज राहिलेला नाही आहे, मला कळत नाही आहे मी सकाळी कशासाठी उठू, मला समजत नाही आहे मी कशासाठी जगू, अशी फीलिंग यायला सुरुवात होते. आणि अशा वेळी मग शोध सुरू होतो, की नेमकं काय आहे ज्यासाठी मी जगू. आणि त्यानंतर खूप जास्त कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून मी पुन्हा पुन्हा स्त्रियांना, मुलींना हे सांगत असते, की प्लीज अशी कुठली तरी गोष्ट एक तुमच्या आयुष्यात असली पाहिजे, जी गोष्ट करताना तुम्हाला भयंकर आनंद मिळत असेल, या गोष्टीशिवाय तुम्ही राहू शकत नाही, जी गोष्ट सतत तुम्हाला करायला आवडते, त्यातून आनंद मिळतो, त्यातून तुमच्या चेहऱ्यावरती हसू येतं, उमटतं. अशा गोष्टी करत राहा, जेणेकरून तुम्ही जी कुठली भूमिका आयुष्यामध्ये निभावत असाल, मग ती स्वतःसाठी असेल, ती इतरांसाठी असेल, ती सुद्धा तुम्ही आनंदाने कराल, स्वतःला गमावून नाही. स्वतःला म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगते. जर तुमच्या घरासमोर बाग आहे आणि त्या बागेकडे तुम्ही लक्ष देत नाही आहात आणि तुमच्या शेजाऱ्यांनी सांगितलंय, की "मी जरा बाहेर चाललोय हां, माझ्या बागेकडे जरा लक्ष दे, त्याला पाणी घाल, तिथल्या कुंड्यांची काळजी घे" आणि ती तुम्ही जर व्यवस्थित करत आहात, तर मला सांगा, तुमच्या घरातल्या बागेवरती तुमचं लक्ष नाही आणि इतरांच्या घरातल्या बागेवरती तुम्ही छान त्याची काळजी घेताय, तर काय होणार आहे? तुमची स्वतःची बाग ही पूर्णपणे नष्ट होणार आहे, कोमेजून जाणार आहे, झाडं मरून जाणार आहेत आणि अशा बागेकडे बघायला तरी तुम्हाला खरंच आवडणार आहे का? नाही आवडणार आहे अर्थातच. म्हणूनच इतरांची काळजी घेत असताना, इतरांकडे लक्ष देत असताना स्वतःची जी गरज आहे ती विसरायची नाही. स्वतःची म्हणजे मला माहिती आहे, की तुम्ही सेल्फ केअरवरती भरपूर गोष्टी ऐकलेल्या आहात, पण ही जी आयडेंटिटी क्रायसिसची गोष्ट येते ना, त्याबद्दल मला असं वाटतं, की स्त्रियांनो प्लीज असं करू नका, मुलींनो प्लीज असं करू नका. मला माहिती आहे, की तुमच्या आयुष्यात खूप सारे असे क्षण येणार, की ज्यावेळी तुम्हाला वाटणार, की
आता माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःकडे नाही बघितलं तरी चालणार आहे, मला सगळं काही मिळालेलं आहे, पण असं नसतं. स्वतःला दुय्यम स्थान देऊन ना कुठलीच गोष्ट होत नाही जगामध्ये. मग ते स्त्रीच्या बाबतीत असू दे किंवा पुरुषाच्या बाबतीत असू दे. फक्त स्त्रियांच्या बाबतीत असं झालंय ना की कित्येक वर्ष स्त्रियांच्या मनामध्ये हे बिंबवलं गेलेलं आहे की इतरांसाठी जग, नवऱ्यासाठी असेल, मुलांसाठी असेल, आईबाबांसाठी असेल, अन्य कुणासाठी असेल, पण स्वतःकडे लक्ष नाही दिलंस तरी चालेल, स्वतः शेवटी जेवलीस तरी चालेल, स्वतःच्या प्रोटीनकडे काय खातेस पितेस त्याच्याकडे लक्ष नाही दिला तरी चालेल, पण कुटुंबाकडे जर तुझं व्यवस्थित लक्ष असेल तर तू एक उत्तम गृहिणी, उत्तम स्त्री, उत्तम आई, उत्तम बायको. तर असं नसतं. मी कुठेही जेंडरला टार्गेट करत नाही आहे, पुन्हा पुन्हा हे सांगते आहे. मला फक्त तुम्ही छान हसत मुखाने राहणं हे अपेक्षित आहे आणि याच्यासाठी तुम्ही आतून आनंदी व्हावं, यासाठी तो जो आयडेंटिटी जी आहे स्वतःची, तुमची पॅशन जे आहे ते करत राहणं फार आवश्यक आहे आणि ते करत राहा, आनंदी राहा. आय लव्ह यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या आणि पॅशन फॉलो करायला विसरू नका. बाय.